दाखवा बरं तुमचं कार्ड दाखवा. कुठं तयार केलं? हां, हे बघा, हे कार्ड आहे बघा. किती स्वच्छ आणि सुंदर मुलांनी अक्षर काढलेलं आहे. हे दुसरीचे मुलं आहेत, पद्धतशीर वाक्य तयार केली आहेत त्यांनी. बट तुझं बघू दे. सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण वाक्य तयार करणे, कार्डद्वारे वाक्य तयार करणे, त्याच्यानंतर वाक्यपट्टीद्वारे वाक्य वाचन घेणे आणि त्याच्यानंतर ते तयार केलेले किंवा दुसरे वाक्य अशा पेजवर लिहून त्याच्या झेरॉक्स काढून पन्नीमध्ये टाकून वाचन कसं करायचं हे या ठिकाणी आपण बघितलं. परंतु असे पेजवर जर वाक्य लिहिले तर खूप वेळ लागते, आपल्याला कागद बी खूप लागते आणि आपली मेहनतसुद्धा जास्त होते. परंतु जर वाक्य टेबलद्वारे जर वाक्य तयार करून घेण्याचा प्रयत्न मुलाकडून करून घेतले तर आपली मेहनत बी कमी लागते, वेळ बी कमी लागतो आणि येणारा तो खर्च आहे तो सुद्धा कमी येतो आणि जास्त कमी वेळेमध्ये जास्त आउटपुट निघते. मग या टेबलद्वारेच वाक्य कसे तयार करून घ्यायचे हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा, हे कार्ड आहे. कार्डवर एक साधा वाक्याचा टेबल तयार केलेला आहे. या टेबलद्वारे 5 वाक्ये सहज तयार करतात. जसे आई पपई बघ, आई सनई बघ, आई समई बघ, आई नळ बघ, आई उखळ बघ. सुरुवातीला 5 वाक्याचा टेबल, नंतर 10 वाक्याचा टेबल, 15 वाक्याचा टेबल, या पद्धतीनं मुलाकडून सराव करून घ्यायचा. हे बघा, या ठिकाणी बघत आहात, हे वेगवेगळे कार्ड आहेत आणि त्या कार्डवर वाक्ये टेबल तयार केलेली आहेत आणि त्याच्यापासून वाक्य तयार करून घ्यायचे. या ठिकाणी जवळपास एक 15 ते 16 टेबल तयार केलेले आहेत आणि या 15 ते 16 टेबलपासून जवळपास 2,000च्या वर वाक्य सहज मुलं तयार करू लागतात. याच्यामुळं आपली मेहनत खूप कमी होते. मुलांना जास्तीत जास्त वाक्य तयार करण्याचा संधीसुद्धा आपण याद्वारे देऊ शकतो. तयार केलेले कार्ड मुलांना दिले आहेत. कुणाला वैयक्तिक दिले, वैयक्तिक एक कार्ड, कुणाला जोडीमध्ये दिलं, कुणाला गटामध्ये दिलं. म्हणजे पियर लर्निंग, स्वयं अध्ययन आणि ग्रुप लर्निंग ह्या तिन्ही ॲक्टिव्हिटी आपणाला या ठिकाणी करून घेता येतात. ही मीरा आहे. मीरानं वैयक्तिक कार्ड घेतलं, वाक्य तयार करायली, लिहायली. हे 2 जण आहेत. चला दाखवा बरं तुमचं कार्ड दाखवा. कुठं तयार केलं? हां, हे बघा, हे कार्ड आहे. बघा किती स्वच्छ आणि सुंदर मुलांनी अक्षर काढलेलं आहे. हे दुसरीचे मुलं आहेत, पद्धतशीर वाक्य तयार केली आहेत त्यांनी. बट तुझं बघू दे. बट आणि लगेच दुसरं कार्ड त्यांनी तयार केलं आणि त्याचं ते वाक्य तयार करणार आहेत. चला, ह्या 3 जणी आहेत. याच्यामध्ये पहिलीचे 2 आहेत आणि एक दुसरीचं आहे. बघू बेटा. गुड. बघा किती स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये मुलांनी वाक्य तयार केलेले आहेत. आणि विशेष म्हणजे जसं आपण कार्डवर अक्षर काढतो तसेच मुलं काढतात. त्याच्यामुळे रेडीमेड साहित्याचा वापर फार कमी करायचा. आता ही देवश्री पहिलीला आहे. पहिलीला असूनसुद्धा खूप छान प्रकारे हिनं वाक्य तयार केलेले आहेत. हे 2 मुलं जोडीमध्ये वाक्य तयार करत आहेत. या ठिकाणी बघत आहात, जे कार्डवर टेबल तयार केले होते तेच टेबल मी एका पेजवर लिहिले. त्या पेजच्या झेरॉक्स काढले, ती झेरॉक्स पन्नीमध्ये टाकली आणि ते मुलांना गटामध्ये किंवा वैयक्तिक पेज दिलं तर मुलं हजारो वाक्य तयार करतात, वाक्याचं वाचन करतात आणि वाक्याचं लेखन करतात. या ठिकाणी हा 5 जणांचा ग्रुप आहे.
याच्यामध्ये पहिली आणि दुसरीची मुलं आहेत. चला बघ दाखवा, तुमचं पेज दाखवा नंदिनी. बघा हे सुद्धा पेज आहे. एक साधारणतः 200-250 वाक्य मुलं सहज तयार करतात. आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आपण बघत आहात, हे 5 जणाचा ग्रुप आहे आणि तसंच पेज यांच्यासमोर ठेवलेलं आहे आणि हे मुलं त्या पेजवरचे वाक्य तयार चालू आहे करणं. जर तुम्ही या वाक्याच्या टेबलचं जर निरीक्षण केलं तर या 2च टेबलवरून, एका पेजवरच्या या 2च टेबलवरून 500 वाक्य तयार होतात. मुलं सहज 500 वाक्य तयार करतात. सृष्टी दाखव बरं करून. गरुड आकाशात उडतो, गरुड आकाशात उडाला, गरुड आकाशात उडेल, घार आकाशात उडते, घार आकाशात उडाली, घार आकाशात उडेल, चिमणी आकाशात उडते, चिमणी आकाशात उडाली, चिमणी आकाशात उडेल, मैना आकाशात उडते, मैना आकाशात उडते, मैना आकाशात उडाली, मैना आकाशात उडेल, कावळा आकाशात उडतो, कावळा आकाशात उडाला, कावळा आकाशात उडेल. स्टॉप. या ठिकाणी बघितलं आहे तर वरच्या एका टेबलच पासून 300 वाक्य तयार होतात. आणि सर्वात महत्त्वाचं, उडते उडतो, उडाला उडाली, उडेल म्हणजे उडतो, उडेल, उडाली म्हणजे वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळाचा सराव या ठिकाणी मुलाकडून सहज देता येते.